श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला आपण आता घेऊया पुढच्या अध्यायाची सुरुवात। 4 अध्याय कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो आपले। आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। जे कोणी भाऊ बहीण आपले नवीन आहे त्यांच्याकडे पहिल्यांदा हा व्हिडिओ आलेला आहे त्यांच्यासाठी सांगते की आपण गुरुचरित्र ग्रंथामधील जे अध्याय आहेत त्यांचा अर्थ म्हणजे प्रत्येक अध्यायाचा नंबर आणि त्या अध्यायाचा अर्थ आपण सांगत आहोत। तर ज्यांना या आधीचे व्हिडिओ म्हणजे या आधीच्या अध्यायांचे अर्थ माहिती करायचे असतील तर प्लीज ते आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता। 5व्या अध्यायाला सुरुवात होती मित्रांनो। अध्याय 5वा, श्रीपाद श्री वल्लभांची जन्म कथा। श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे आपल्या दत्त गुरूंचे मनुष्य रूपातील पहिले अवतार। चला चालू करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोक कल्याणार्थ अवतार घेतले। पिठापुरी इथे अपाळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत असत। त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या। त्या विष्णू दत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या। एकदा अमावस्येस अपाळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते। श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते। तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या द्वारी आले। सुमती ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली। ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या दत्त स्वरूपात दर्शन दिले। सुमती या गुरुदेव दत्त यांच्या दत्तगुरु आणि विष्णूजी यांच्या अतिशय म्हणजे त्यांच्या सेवा करायच्या आणि त्यांची परीक्षा घ्यावी यासाठी गुरुदेव दत्त म्हणजे बघा पितृ आपल्याला ज्या दिवशी पितृ जेवू घालायचे असतात मित्रांनो, आपण आपल्या पितरांना जेवू घालतो त्या दिवशी आपण सर्वप्रथम ब्राह्मणांना जेवू घालतो आणि त्यानंतर आपण इतरांना जेवण देतो। तर त्याच प्रकारे ज्या दिवशी त्यांच्याकडे पितृपूजन होते त्या दिवशी दत्तगुरूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिथे भिक्षुकाच्या रूपामध्ये ते जातात आणि ते भोजन मागतात। पण त्या ज्या आहेत सुमती ते कसलाही विचार न करता दारावरती आले